इथे आम्ही अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबीला स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यानंतर कोळंबीचा जो आपण रस्सा बनवणार आहोत त्यासाठी इथे लागणारं साहित्य आहे, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 अद्रक घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। ठीक आहे। कोळंबीसाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे, सर्व जे साहित्य आहे ते सर्व टाकणार आहोत। ठीक आहे। आणि हलकंसं याला आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता टोमॅटो हे शेवटी टाकायचं आहे कारण टोमॅटोला पाणी सुटत असतं। तुम्ही पाहू शकता इथे आपण स्लो मीडियम गॅस ठेवून इथे हे सर्व मसाले हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता इथे 5 ते 7 मिनिटे हा सर्व जो कच्चा मसाला होता तो 1 चमचा तेलामध्ये इथे परतून घेतलेला आहे। आता थंड झाल्यावर हा मसाला आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायचा आहे मिक्सरला। तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल तर पाणी टाकून सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता इथे 1 ते 2 चमचे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता हे मिक्सरला हे वाटण आपण वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अतिशय फाईन आणि अतिशय बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे जो कोळंबीसाठीचा जो मसाला होता तो इथे पूर्णपणे वाटून घेतलेला आहे, एकदम फाईन पेस्ट अशी करून घेतलेली आहे। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता कोळंबीचा रस्सा करण्यासाठी जे कच्चं वाटण आपण जे भाजून घेतलं होतं ते वाटण आता रेडी आहे आणि इथे कोळंबीला हळद मीठ लावून देखील ही मॅरिनेट झालेली आहे। आता कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे। ठीक आहे। कढईमध्ये तुम्ही पाहू शकता गरम तेल हे करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे वाटण आपण वाटलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता आता हा मसाला आपण तेलामध्ये टाकलेला आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपण चांगल्या प्रकारे हा मसाला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता। ठीक आहे। त्याच्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर देखील टाकणार आहोत। इथे आपण कोथिंबीर चिरून घेत आहोत। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे कारण कोथिंबीर टाकल्याने स्वाद चांगला येतो। आता चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे, चांगल्या प्रकारे परतून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। इथे आम्ही घरी बनवलेलं जे लाल तिखट आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर थोडंसं जे मसाल्याचं वाटण होतं त्याच्यामध्ये हलकंसं 1 ते 2 चमचे पाणी टाकून मसाला परतून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती या मसाल्यामध्ये टाकलेली आहे। चांगल्या प्रकारे परतून घ्या, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आम्ही थोडासा गरम मसाला देखील ॲड केलेला आहे, त्याने सुगंध देखील छान येतो आणि स्वादिष्ट देखील लागते। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो जो आपण मसाला वाटलेला होता त्याने कोळंबीला अतिशय भन्नाट असा कलर आलेला आहे, किती छान दिसते कोळंबी आणि अतिशय सुगंध देखील छान सुटलेला आहे। जर तुम्हाला कोळंबी सुक्की खायची असेल तर तुम्ही सुक्की खा आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ग्लास कोमट पाण्याचा तुम्ही टाकून ग्रेव्ही ही तयार करू शकता। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता आम्हाला इथे ग्रेव्ही करायची होती म्हणून आम्ही इथे 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। आता 5 ते 10 मिनिटे स्लो मीडियम गॅसवर कोळंबी ही पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनिटानंतर इथे उकळी आलेली आहे आणि तुम्ही ग्रेव्हीचा कलर पाहू शकता, अतिशय छान आणि अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे आणि आपली कोळंबी देखील पूर्णपणे शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता आता वरतून आपण सर्विंगसाठी सुगंध येण्यासाठी पुन्हा एकदा चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटे स्लो मीडियम गॅसवर एक उकळी येऊ द्यायची आहे। ठीक आहे। तुम्ही पाहू शकता आता 2 ते 3 मिनिटे झालेल्या आहेत। वाव, तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे कोळंबीला आणि अतिशय घट्टसर अशी ग्रेव्ही ही झालेली आहे। तर मग मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता ही कोळंबी आता आपल्या खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट असा कलर आलेला आहे आणि अतिशय स्वादिष्ट देखील लागणार आहे। तुम्ही चपाती अथवा भाकरीसोबत तुम्ही कोळंबी सर्व करू शकता, खाऊ शकता। अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट देखील झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग टाटा बाय बाय, टेक केअर, लव यू, बाय।